सिडको उस्मानगर मार्गावर भीषण अपघात, तरुण स्कूटी स्वारांचा जागीच मृत्यू. सिडको ते उस्मानगर मार्गावरील सुप्रीम कोर्ट समोर आज सायंकाळी 7च्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या मुरुम वाहतूक करणाऱ्या गाडीने क्रमांक MS26 BD 5509 स्कूटीवरून जाणाऱ्या एका तरुणाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत स्कूटीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार संबंधित वाहन अतिवेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या स्कूटीला जबरदस्त धडक बसली. धडक इतकी तीव्र होती की तरुणाला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. दरम्यान ही गाडी अवैध मुरुम उत्खननासाठी वापरली जात असल्याची चर्चा परिसरात रंगली असून अशा बेकायदेशीर वाहतुकीमुळे अपघाताची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला असून संबंधित वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांनी अवैध मुरुम उत्खनन आणि भरधाव वाहनावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. आता सुप्रीम कोर्ट पाईपच्या कंपनीसमोर एक मोठा भीषण अपघात झालेला आहे. अवैधरित्या जे काही उत्खनन व्हायले, रेती वाहतूक व्हायली, त्यातल्या एका वाहनानं जे बोरगाव आणि किवळा या भागात वाहतूक करते गाडी, त्या गाडीनं एका निष्पाप नागरिकाचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचा या टिप्परमुळे निधन झालेलं आहे, अपघाती निधन झालेलं आहे. यावर प्रशासनाची कोणती प्रशासनानं कारवाई करत नसल्यामुळं आज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच आज एका सर्वसामान्य कुटुंबातील युवक जो कंपनीला या ठिकाणी कामाला होता आणि तो कामाला जात असताना त्याचा या ठिकाणी या चुकीच्या वाहतुकीमुळं निधन झालेलं आहे. अशा प्रकारच्या गाड्यांवर कार्यवाही होणार आहे की नाही ही आता जनता रस्त्यावर उतरून विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण आज या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन अवैधरित्या उत्खनन करायल्यात. छोट्या छोट्या इथल्या गाड्या मालकांना घेऊन या रेती असेल, मुरुम असेल, गिट्टी असेल याचं उत्खनन करायलेत आणि 4 पैसे कमवायच्या नादात हे लोकांचा जीव घ्यायलेत. माझी प्रशासनाला विनंती आहे, या मोठ्या मोठ्या कंपनीच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे तर दाखल झालेच पाहिजे, पण त्यांनी कोणत्या इथे या ठिकाणी गाड्या वापरायलेत त्या गाड्यांची पूर्ण माहिती, त्या गाड्यांचं पूर्ण इन्शुरन्स बघल्याशिवाय आता आपण गाडी बघू शकता, गाडीला नंबर नाही. या ठिकाणची जी गाडी चालवली तिला नंबर नाही. अशा प्रकारचा जर नंबर नसलेली गाडी चालत असेल तर नेमकी कारवाई कशी होणार आहे? तर मला या ठिकाणी प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला लोकांचं जीवाचा काही विचार आहे की नाही? आपण या ठिकाणी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत, खासदार आहेत, या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे. हे काय डोळे म्हणजे यांच्याकडे डोळे आहेत की नाही असा प्रश्न आम्हाला निर्माण झालेला आहे. यांना मन आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर एखाद्या परिवाराचं या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे तरी जर प्रशासन जागृत होत नसेल तर हे लाजीव आणि खेदाची बाब आहे. मी या ठिकाणी एक युवक म्हणून जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन यांना जाहीर आव्हान करतो, लवकरात लवकर टिप्परच्या संदर्भात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यवाही झाली पाहिजे. जर या टिप्परच्या सर्व जिल्ह्यातील टिप्पर मालकांना एकत्र बोलवून त्यांना एक वेळ दिला पाहिजे, त्यांना वाहतुकीच्या सर्व नियमांनी बांधील ठेवलं पाहिजे आणि जे काही अशा प्रकारचं उत्खनन करण्यासाठी अधिकारी या मालकांना हातभार लावत आहेत त्या अधिकाऱ्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या ठिकाणी आज नांदेड दक्षिणमधल्या सर्व नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला आवाहन करतो, आम्हाला जे त्रास व्हायला आहे, आम्हाला जे यातना भोगावं लागायल्यात ते यातना आता म्हणजे उकळून निघाल्या आहेत. या ठिकाणी रमाई चौक ढवळे कॉर्नर येथे मागील 4 दिवसाखालीच महाराष्ट्राचे ख्यातकीर्त प्रबोधनकार जे समाजाला एक दिशा दाखवायचं काम करत होते त्या बारुळकर महाराजाचे या ठिकाणी निधन झाले. फुलेशाह आंबेडकर चळवळी असेल, छत्रपती शिवाजी महाराज चळवळ लोकांपर्यंत सांगणारा माणूस आज मला तर वाटते ह्या फक्त प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्याचा जीव गेलेला आहे. आणि आज सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा कामाला जात असताना निधन झालेलं आहे. प्रशासनाचं डोकं ठिकाण्यावर आहे काय? आज RTOचं डोकं ठिकाण्यावर आहे काय? अशा प्रकारचे वाहनं कसं का तुम्ही चालवत देता? वाहनाला नंबर नाही, वाहनाचा मालक माहीत नाही, चालक माहीत नाही, हे कोणत्या प्रकारचं प्रशासन या ठिकाणी काम करायले? मी प्रशासनाला आता या ठिकाणून ठणकावून सांगायलो,
लवकरात लवकर या टिप्पर मालकावर जर कार्यवाही झाली नाही आणि जिल्ह्यातले जे सर्व टिप्पर मालक आहेत त्यांना तात्काळ बोलून घेऊन त्यांच्या मिटिंगा घेऊन त्यांना एक नियमावली लावून द्या आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी गाडी चालवली पाहिजे. अन्यथा आता आपला जीव आपल्या हातात नाही तर टिप्परवाल्याच्या हातात गेलेला आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी जातात, अनेक नोकरीला चाकरमाने जातात, अनेक या ठिकाणी MIDCला काम करणारे कामगार जातात. याचा जीव म्हणजे काय एखाद्या म्हणजे मुंगीसारखं झालेलं आहे. एका सेकंदात एका लेकराचा जीव या ठिकाणी गेलाय. आज आपण त्याला कोण जिम्मेदार आहे? प्रशासनाला मी सगळ्या नागरिकांच्या वतीने आवाहन करालो, आपण लवकरात लवकर जर कार्यवाही केली नाही तर आम्ही सर्व नागरिक आता रस्त्यावर उतरणार आहोत आणि रस्त्यावर उतरून प्रशासनाला दाखवून देणार आहोत एक तर टिप्पर बंद करा, नाहीतर आम्हाला या ठिकाणी सुरक्षिततेची म्हणजे कोणतीच हमी नाही. टिप्परला त्याचा वेळ टाकून द्या, हायवाला त्याचा वेळ टाकून द्या आणि मालकांचा पूर्ण माहिती या ठिकाणी असली पाहिजे असा म्हणजे RTOचा नियम आहे. वाहनावर त्या कामाच्या संदर्भात पूर्ण लिहिलं पाहिजे, त्याच्या पासचा नोंद पाहिजे. इथं कुठं नोंद आहे? गाडीवर कोणताच उल्लेख नाही. मालक पळून गेला, ड्रायव्हर पळून गेलाय, म्हणजे लोकांचे जीव घेऊन तुम्हाला पळून जायला म्हणजे बेफिकीर झाला तुम्ही. आज कुटुंब उघड्यावर पडलेले, त्याचा जिम्मेदार कोण आहे? मी प्रशासनाला पुनश्च विनंती करतो, अशा जर तुमचा विकास होत असेल आणि त्या विकासाखाली जर आमचा जीव जात असेल तर आम्हाला या विकासाची गरज नाही. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे आणि आम्ही आमच्या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरणार आहोत. लवकरात लवकर प्रशासनाला त्याची जागरूक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. चालू आहे माझ्या कंपनीचा आहे तो संतोष लोगोळी. आता त्याचे छोटे छोटे लेकरं आहेत, बाप आहे त्याचा, म्हातारा बाप आहे, एक पत्नी आहे, कोण करायला त्याचं सगळं आता त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? टिप्पर मला घेणार आहे.